मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात महत्त्वाची आणि संतापजनक बातमी येवला येथून समोर येत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या मोठ्या बाता मारत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष मैदानात मात्र परिस्थिती अत्यंत बिकट आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे कांदा खरेदी करण्यासाठी कर्मचारीच उपस्थित नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी कडक उन्हात बाजार समितीत आणला आहे, मात्र नाफेडचे कर्मचारी केंद्रावर फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकरी मोठ्या अपेक्षेने कांदा विक्रीसाठी घेऊन येतो, पण इथे आल्यावर नाफेडचा कोणीही कर्मचारी व अधिकारी नाही. याला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करत आहेत. कांद्याची प्रत खराब होत आहे आणि दुसरीकडे बाजारभाव पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीमुळे संतप्त झालेले शेतकरी आता थेट प्रशासनाला सवाल करत आहेत. जर नाफेडची खरेदी केंद्र सुरू करायची होती तर मग व्यवस्था का नाही? शासनाने मारलेल्या या थापा आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वेळीच यावर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अटळ आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की बाजार समिती, प्रशासन आणि शासन यावर काय भूमिका घेते. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. उत्पन्न बाजार समितीमधून शेतकरी बोलतोय, शासनाने जी नाफेडची खरेदी चालू केली आहे ती अद्यापर्यंत पुढे चालू झालेली नाही. ही फक्त धूळफेक आहे, काहीतरी समाधान करण्याकरता. आणि हे असं शासनाचं एकदम चुकीचं धोरण आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या मते ही नाफेडची खरेदीच नको. आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा. हे नाफेडमध्ये जास्तीत जास्त वशिलेबाजी होते. तिथं निकट जादा लावतात आणि तिथं मोठमोठ्या लोकांचे ज्यांचे काही कॉन्टॅक्ट असतात त्यांचेच कांदे खरेदी केले जातात. सामान्य शेतकऱ्याचा माल तिथे घेतला जात नाही. आमच्या मते ही नाफेड खरेदी नको. शेतकऱ्यांना योग्य मालाला भाव द्यावा, हीच आमची विनंती. नाफेडचा कर्मचारी नाही, नाफेडचा काहीच एक नाफेड इथं नाहीच आहे. ऑलरेडी नाफेड नाही येवल्यामध्ये. येवल्या अंदर सुद्धा नाही. नाफेडच्या नावाखाली आज शेतकऱ्याची लूट चालू आहे. म्हणजे इथं नाफेड नाही आहे. व्यापाऱ्यांना जर बिचाऱ्यांना वर भाव मिळाला तर ते जास्त भावात कांदे घेतील. व्यापाऱ्यांचा याच्यात कवडीचाही दोष नाही. याच्यात सगळं सरकारचा दोष आहे. कधी आयात करतील, कधी निर्यात करतील. हे धोरण सगळं सरकारचं चुकीचं आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी भेटीचे आणि शेतकऱ्याची पूजापान आहे. करून करून किती दिवस करतात? कारण की यांना काय, यांचा जेवणाचा खर्च एक वेळेस ₹1,00,000 आणि शेतकऱ्यांचे ₹200 क्विंटल कांदे घेतात. म्हणजे लाच तर वाटते की त्यांना काही आपण काय करतोय काय नाही याची. आणि इथं जे त्यांची चमचे असते ते फक्त त्यांना चुकीचं मेसेज देतात. तर शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी ठोस निर्णय घ्यावा, एवढीच आमची भूमिका आहे. आज काय भाव कांदा गेला? आज कांदा 200 ते 1200 रुपये, एक क्विंटल जायले ₹1400. जे 200, 400, 600, 800 रुपये कांदा विकलेला आहे. बरं, मी सांगितल्यापेक्षा यार्डात त्याला प्रतवारी पाहायला मिळेल काय भाव गेलेले. आम्ही जर चुकीचं सांगत असेल तर त्याला मिळेल पाहायला तर कांदे काय भाव गेलेले म्हणून. तुम्हाला दिलं तरी त्याला काय असर होत नाही. ते गेंड्यापेक्षा झाड कातडीची, गेंड्याचं कातड तरी भारी. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.